नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे 59वे अधिवेशन सार्वजनिक वाचनालय शहाबाज येथे मोठ्या उत्साहात संपन्न। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे 59वे अधिवेशन 109 वर्ष ग्रंथालय चळवळीत यशस्वी असलेल्या सार्वजनिक वाचनालय शहाबाज येथे रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले। कोकण भवन येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, रायगडचे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, सरपंच श्रीमती डॉक्टर केतकी तरे, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, उपाध्यक्षा सौ शैलाताई पाटील, कोकण विभागाचे कोषाध्यक्ष प्रकाश पाटील, शहाबाज ग्रंथालयाचे अध्यक्ष नितीन पाटील, ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह तुकाराम पवार यांनी प्रास्ताविक केले। मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर जिल्हा संघातर्फे प्रकाश पाटील यांनी दिलेल्या ठेवींमधून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथालयीन कर्मचारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। ते पुढील प्रमाणे: सन 2024-25 चा अ वर्ग उत्कृष्ट ग्रंथालयीन कर्मचारी पुरस्कार विभागून देण्यात आला। मानकरी ठरल्या सौ स्वप्नाली माळी, मुरा कारवा लायब्ररी महाड व श्रीमती योगिता साखरे, श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक ग्रंथालय कर्जत। तर क वर्ग ग्रंथालय उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार प्रभाकर पाटील ग्रंथालय अलिबागच्या सौ ज्योती म्हात्रे यांना देण्यात आला। उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार अ वर्ग सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन यांना प्रदान करण्यात आला। पुरस्कार अध्यक्ष मनोज गोगटे सदस्य कर्मचारी यांनी स्वीकारला व वर्ग उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार श्री शांतेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालय नवीन शेवे यांना प्रदान करण्यात आला। पुरस्कार उर्मिला दरणे व सौ सोनल घरत यांनी स्वीकारला। क वर्ग ग्रंथालय पुरस्कार राधाकृष्ण सार्वजनिक वाचनालय वावे दिवाळी यांना प्रदान करण्यात आला। तो पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री संजय कदम संचालक व कर्मचारी यांनी स्वीकारला। रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे शतकोत्तरी पार केलेल्या सार्वजनिक वाचनालय मुरुड 143 वर्ष, सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन 132 वर्ष, करसनदास मुळजी नगर परिषद ग्रंथालय माथेरान 128 वर्ष, पाली सार्वजनिक वाचनालय 119 वर्ष, सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय शहाबाज 109 वर्ष, भाटे सार्वजनिक वाचनालय रोहा 108 वर्ष, सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबाग 108 वर्ष, मूलचंद रामनारायण करावा वाचनालय आणि ग्रंथालय महाड 107 वर्ष, लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय कर्जत 106 वर्ष, लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक तालुका खालापूर स्थापना 105 वर्ष, लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय नेरळ 105 वर्ष या शतकोत्तरी पार केलेल्या ग्रंथालयांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री संजय बोंदार्डे यांनी आपल्या अहवालात गतवर्षीच्या केलेल्या कामांची माहिती सभागृहाला अत्यंत पारदर्शकपणे दिली। यावेळी मागील वर्ष माथेरान येथे झालेल्या कार्यशाळा रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे जागेसाठी प्रयत्न, सौ शैलाताई पाटील, जिल्हा ग्रंथालय अलिबाग यांचे आर्थिक योगदान, ग्रंथालय प्रमाणपत्र वर्ग, ग्रंथालयाच्या मालकीच्या इमारतींना सौर ऊर्जा प्रस्ताव करणे, सर्व ग्रंथालय कर्मचारी यांचा वैयक्तिक अपघात विमा व संस्थेचा मालमत्ता विमा काढावा असे आवाहन अध्यक्ष संजय बोंदार्डे यांनी केले। तसेच ग्रंथालयीन कर्मचारी यांचे मागे संघ सदैव पाठीशी राहील असे आवर्जून आश्वासित केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, शहाबाज अलिबाग। माणूस वाईट गोष्टींकडे लवकर आकृष्ट होतो। तर या 11 ग्रंथालयांचा आज इथे जो संघातर्फे सत्कार करण्यात आला, उत्कृष्ट ग्रंथालयांचा सत्कार करण्यात आला, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे। माहिती की आज संत गाडगेबाबांची जयंती आहे आणि समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे गाडगे महाराज अतिशय सोपं तत्वज्ञान घेऊन गेले जीवनात। लोकांच्या मदतीला जा, देव तुमच्या मदत। तुम्ही काय करताय? तुम्ही लोकसेवा करताय। अहो, इतक्या अनंत अडचणींवर मात देऊन ग्रंथालयांची 100 पार करणं, त्या ग्रंथालयात आपल्या खालापूरच्या मॅडम आलेल्या नाहीत, त्यांची 35 वर्ष पूर्ण झाली सेवेला सार्वजनिक ग्रंथालय। पाटील साहेब, सांगायला आनंद होतो की या ठिकाणी ज्योती मॅडम असलेले आहेत, यांचा मुलगा इंजिनियर आहे। आमचे रेवदंड्याचे ग्रंथपाल आणले, त्यांचे दोघं मुलं इंजिनियर आहेत। सांगायचं तात्पर्य काय की अनंत अडचणींवर मात करून अतिशय
अल्प वेतनामध्ये आम्ही आमची पुढची पिढी घडवली आहे. फक्त आमची नाही, आमच्या कुटुंबाची नव्हे, तर समाज आम्ही घडवण्याचं काम करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. मला धारणे मॅडमचा काम, तर त्याच्याकडे मी जी चौकशी केली होती, तर आमचं जे बिल आहे तर ते मंथली बिल साधारणतः 2000 रुपये येतं आणि त्याच्यासाठी त्यांनी तो सोलर एनर्जी आणि प्लस गव्हर्नमेंटची सबसिडी ह्याच्या सगळ्यात मला 1,20,000 रुपयाचा साधारणतः खर्च येईल असं एक सांगितलेलं आहे. तर प्रत्येकाला माझा असं एक म्हणजे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पाटील साहेब पण सांगितलं की आपापल्या वाचनालयाला आपण तो डाटा कलेक्ट केलेलाच आहे, पण ते सांगतील त्या पद्धतीने आपण जाऊयात.